सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेबाबत निर्णय महायुतीतील तिन्ही पक्षाचे नेते घेतील, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी दिली आहे. भाजपा जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष आहे. कराड तालुक्यात पहिल्यांदा भाजपा सत्तेत आलेला आहे. त्यामुळे कराडच्या जनतेचे आभार मानतो, असेही डॉक्टर आमदार अतुल भोसले यांनी सांगितले आहे. सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीने अत्यंत चांगल्या पद्धतीची कामगिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये केलेली आहे. जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पक्षावर 27 जागा निवडून आलेल्या आहेत. काही ठिकाणी निसटता पराभव आम्हाला त्याला सामोरे जावं लागले आणि तालुका न्याय जरी आपण बघितलं तर चांगल्या पद्धतीची परिस्थिती प्रत्येक तालुक्यामध्ये राहिलेली आहे. मी कराडच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानतो की भारतीय जनता पार्टीचा सभापती करण्याच्या बाबतीतला कौल हा कराड तालुक्यामधल्या जनतेने दिलेला आहे आणि इतिहासामध्ये स्थानिक स्वराज संस्थांची निर्मिती झाल्यावर पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत चिन्हावर निवडून आलेला सदस्य हा कराड तालुका पंचायत समितीचा सभापती होतोय. आणि त्यामुळे निश्चित ज्या पद्धतीनं पंचायत समितीच्या इमारतीला राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिला, या सगळ्या गोष्टीचं कुठतरी मतदाराच्या मनामध्ये देखील एक सकारात्मक दृष्टिकोन होता आणि आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांचा हा विजय हे देखील मला आवर्जून सांगावंसं वाटतं. जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेचं नेमकं काय केलं जाणार आहे? आता जागा तरी सगळ्यात जास्त जिल्ह्यामध्ये आमच्या आलेल्या आहेत. वरच्या पातळीवर आता मुख्यमंत्री साहेबांच्या, एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या आणि सुनेत्राताईंच्या पातळीवर चर्चा होईल आणि मग त्याच्यानंतर जे काही सूत्र ठरेल त्याप्रमाणे आम्ही इथं काम करू. शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.